वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यासोबतच आता जर बघितलं तर या उन्हाचा फटका दानावर दिसून येत आहे. विशेषतः म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि असे अनेक रक्तदान जे करते असतात त्यांच्यात कुठेतरी तुटवडा जाणवत आहे. त्याच्यामुळं जे शासकीय रक्तपेढी असतात तिथं जे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. जवळपास 30 ते 35 बॅगा ज्या रोजच्या लागत असतात तिथं आताच्या परिस्थितीत जर बघितलं तर 10 ते 12 बॅगापर्यंतच त्यांचा साठा आहे. 8 दिवस पुरेल इतकाच साठा असल्यामुळे त्यांचे पूर्णतः मोठ्या प्रमाणात म्हणजे अडचणीचा सामना करावा लागतो. आपण बघू शकतो सध्या मी या शासकीय लॅबमध्ये या ठिकाणी जर रक्तसाठा बघितला तर खूप कमी दिसून येते. सध्या परिस्थितीत जर बघितलं तर आताच्या जे जानेवारी महिना होता, जानेवारी महिन्यात 900च्या जवळपास बॅगा म्हणजे रक्तदानाच्या बॅगा इथं स्टोअर राहत होत्या. मात्र आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर 80 ते जवळपासच ह्या बॅगा आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणून येते आणि येणाऱ्या दिवसात जर काही गंभीर विषयात जर रक्तदान लागत असेल तर त्यावेळेस मोठा परिणाम समोर जाणार. आपल्यासोबत या ठिकाणी जे नियंत्रण कक्षात असतात त्या मुंडे सर यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय सर परिस्थिती रक्त. सर एकंदरीत उन्हाळा सुरू असल्या कारणामुळं आणि आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर खूप जास्त असल्या कारणामुळं रक्तदान शिबिरांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि रक्तदान शिबिर देखील कमी झालेले आहेत. जवळपास आपण पाहिलं तर 13 तारखेला आपल्याकडे फक्त 30च बॅगा होत्या. नंतर पुन्हा 14 तारखेला 28 बॅगा होत्या. पण आता रिसेटमध्ये भीम जयंती साजरी झाली तर त्या कारणामुळं लोकांनी थोडंसं उत्साहानं ब्लड दिलं आणि त्या कारणामुळे आपल्याकडे सद्यस्थितीला 80-90 ब्लड बॅगापर्यंत स्टॉक उपलब्ध आहे. पण हा स्टॉक आपल्याला फक्त पुढचे जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसच पुरेल एवढाच आहे. आपल्याला माहीत आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 170 पेक्षा जास्त सिकल सेल आणि थॅलेसेमियाग्रस्त मुलं आहेत आणि हे मुलं आपल्या फक्त शासकीय रक्त केंद्रावरच पूर्णपणे डिपेंड आहेत की मोफत रक्त पुरवठा करण्यासाठी. त्याचसोबत हे वाशिम जिल्ह्यामधील जे जिल्हा महिला रुग्णालय आहे तिथं देखील आपण अगदी मोफत पूर्णपणे ब्लड बॅग सप्लाय करतो. तर त्यांना देखील ब्लड बॅगची आवश्यकता असते. तर एकंदरीत रक्तदानाचं प्रमाण कमी झाल्या कारणामुळं आणि तुटवडा कमी झाल्या कारणामुळं की आपण प्रत्येक जो मागणारा आहे तर त्याला आपण रक्तपिशवी देण्यामध्ये थोडंसं असमर्थ ठरत आहोत. तर याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की वाशिमच्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचं आयोजन करावं, जेणेकरून आपल्याकडे पुरेसा रक्तपुरवठा उपलब्ध होईल आणि सर्वसामान्य जनतेला अगदी नक्कीच सर, मोफतपणे नक्कीच सर. आपण मला blood एक bag देऊ सांगा, शकतो. जानेवारी महिन्यात 900 बॅगा तुमच्याजवळ स्टोअर राहत होत्या. मात्र Yes. आता हे जे कमी होत होते त्याचा परिणाम उन्हाचा वाटतो का आपल्याला? हां, एक तर ऊन जास्त प्रमाणामध्ये वाढलं आहे, ती एक गोष्ट आहे आणि दुसरं एक प्रमाण आहे की शिबिरांची संख्या आणि शिबिरामध्ये होणारं एकत्रित रक्तदान. जनरली आपण असं कन्सिडर करतो की किमान एका रक्तदान शिबिरामध्ये आपल्याला 30 ते 50 ब्लड बॅगपर्यंत रक्तदान भेटेल. परंतु सध्याचे शिबिरं जवळपास कुठं 15 ब्लड बॅगा, कुठं 10 ब्लड बॅगा, कुठं 20 ब्लड बॅगा. तर असे फार कमी शिबिर होत आहेत की जिथं 30-40 पेक्षा जास्त रक्तदान होईल म्हणून. तर निश्चितच म्हणजे एक रक्तदान शिबिर आयोजनाचं प्रमाण कमी आहे आणि शिबिरामध्ये रक्तदानाचं प्रमाण देखील कमी आहे आणि हेच एक मेन कारण आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये रक्तदानाचं प्रमाण किंवा रक्तसंकलनाचं प्रमाण आपलं कमी झालेलं आहे. नक्कीच हे होते आपल्यासोबत मुंडे सर. यांचं एकच मत आहे की बा जे शिबिरे व्हायला पाहिजे रक्तदानाचे ते कुठेतरी कमी प्रमाण झालं. त्याच्यामुळे रक्त जे तुटवडा आहे त्याचा जाणवते. मात्र हे जे आता रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस केलेलं आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.